गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये जे अन्नद्रव्य पुरवठ्याची जी सोर्सेस आहेत जमिनीमधून ते मुख्य अन्नद्रव्याचे पाहिले, नत्र, स्फुरद, पालश. बाहेरचे सोर्सेस पाहिले आणि नत्रामध्ये पाहिलं नत्राचे सोर्सेस अमोनियम सल्फेट, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट, युरिया. याच्यातलं कंटेंट परीक्षेसाठी लक्षात ठेवा. युरियामध्ये 46% असतं, अमोनियम सल्फेटमध्ये 20% असतं, कॅल्शियम अमोनियम नायट्रेटमध्ये जे असतं ते. स्फुरदमध्ये पाहिलं SSP 16%, सिंगल सुपर फॉस्फेट 16%, डबल सुपर फॉस्फेट 32% 32%, ट्रिपल सुपर फॉस्फेट 46%. त्यानंतर पोटॅश के आणि पोटॅश के मध्ये तुम्हाला म्युरेट ऑफ पोटॅश 60% 60% आणि सल्फेट ऑफ पोटॅश 50%. आणि परीक्षेत हे नॉलेज कशा रीतीने विचारलं जातं, कंटेंटसुद्धा विचारलं जातं. नाही तर काल मी सांगितल्याप्रमाणे मी पिकाला 100 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिले तर मी जमिनीत किती पालश टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे बघा 100 किलो म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश. म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये किती टक्के असतं? 60%. म्हणजे 100 किलो जर म्युरेट ऑफ पोटॅश दिलं तर पिकाला 60 किलो पालश के टाकलं. म्हणजे असं इनडायरेक्टली विचारतात. किंवा काय सांगितल्याप्रमाणे मी 300 किलो SSP खत टाकलं, सिंगल सुपर फॉस्फेट, तर जमिनीत किती स्फुरद टाकलं. आणि मग याच्यात किती टक्के? 16%. 100 किलोला 16 तर 300ला 16 48 kg फॉस्फरस. अशा प्रकारचं हे नॉलेज तुम्हाला माहीत आहे असं गृहीत धरलं जातं. आणि परीक्षेत पर्याय किती टाकलं मग लिहिणार इथं 24 लिहिणार, 48 लिहिणार, 60 लिहिणार आणि 72 लिहिणार. मग आपण उत्तर लिहिणार 48. म्हणजे हे नॉलेज विचारलं. तुम्हाला गुणाकार न करून देता सिंपल म्हणणार 100 किलो म्युरेट ऑफ पोटॅश टाकलं, जमिनीत पालश किती टाकण्यात आलं किंवा पिकाला किती दिलं. आणि मग याच्यात म्युरेट ऑफ पोटॅश 100 किलोमध्ये म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये 60% असतं, म्हणजे 60 किलो दिलं. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आता हे मुख्य अन्नद्रव्य झाले. आता दुय्यम अन्नद्रव्य आपण पाहिले. मुख्य अन्नद्रव्य नत्र, स्फुरद, पालश. दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, CAMGS आणि सूक्ष्म अन्नद्रव्य 8. यांचे सोर्सेस काय आहेत बाजारात? इनऑर्गॅनिक फॉर्म म्हणजे असेंद्रिय, म्हणजे रासायनिक स्वरूपातून कोणते सोर्सेस आहेत, स्त्रोत आहेत. आणि ते आहेत दुय्यम अन्नद्रव्याचे सोर्सेस. त्याचं नाव आहे पहिले जिप्सम. जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. याच्यातून काय मिळतं? मुख्य घटक कोणता मिळतो आणि गंधक किती मिळतं? सगळ्याच याच्यातून गंधक मिळतं, हे महत्त्वाचं. आणि जिप्सम मध्ये कॅल्शियम सल्फेटमध्ये कॅल्शियम म्हणजे चुना 20% असतो आणि गंधक 18% असतं. 20 ते 24 रेंज आहे. तुम्ही 24 लिहिले तरी काय अडचण नाही. 20 ते 24 कॅल्शियम आणि गंधक 18% असतो. हे खत जिप्सम खत कोण्या पिकासाठी महत्वाचं आहे? भुईमूग. आणि जर तुम्ही कॅल्शियम जर दिला नाही तर शेंगदाणा गच्च भरत नाही, तो श्रीविल्ड राहतो. श्रीविल्ड म्हणजे सुरकुत्या पडल्यासारखा राहतो. तेलाचं प्रमाण कमी होतं, कारण गंधक हे तेल तयार करण्यासाठी महत्त्वाचं असतं. आणि म्हणून जिप्सम हे कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम 24%, गंधक 18%. SSP सुपर फॉस्फेट इथं पाहिलेलंच आपण, पण फॉस्फरस 16%, पण याच्यात गंधक सुद्धा 12%. आणि हा मागच्या परीक्षेत प्रश्न आला म्हणून रिपीट केलं मी इथं की सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये गंधकाचे प्रमाण किती असं परीक्षेत आलं. बघा उलटे सुलटे किती. आणि म्हणून सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये 16% माहिती आहे तुम्हाला, पण गंधकाचं प्रमाण 12% आहे. इतक्या बारकाव्यानं प्रश्न विचारला गेला. आणि हे करेक्ट लिहिणं यालाच अभ्यास किंवा डिसाइडिंग फॅक्टर तुमच्या परीक्षेमध्ये ठरवलं जातं. म्हणून SSP सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये फॉस्फरस म्हणजे स्फुरद 16% आणि गंधक 12% असतं.
आता इतर अन्नद्रव्य आहे सूक्ष्म अन्नद्रव्य, आणि पहिलं आहे मॅग्नेशियम सल्फेट. बाजारात खड्याच्या स्वरूपात आहे आणि पाण्यात विरघळलेल्या स्वरूपात पण आहे. आणि खड्याच्या स्वरूपात जे आहे किंवा पाण्यात विरघळणार आहे, मग याच्यात किती टक्के असतं? मग याच्यात मॅग्नेशियम 9.6% आणि गंधक 13%. कारण मॅग्नेशियम सल्फेट आहे, मॅग्नेशियम मिळतं आणि सल्फर गंधक पण मिळतं. म्हणजे मॅग्नेशियम 10% आणि गंधक 13% मॅग्नेशियम सल्फेट. त्यानंतर कॉपर सल्फेट, कॉपर म्हणजे तांब, आणि तांबामध्ये कॉपर तांब 21% असतं आणि गंधक 11% असतं. म्हणजे कॉपर सल्फेट म्हणजे मोरच्यूत, याला पुन्हा मोरच्यूत टोपण नाव लक्षात ठेवायचं. मोरच्यूत यालाच केमिस्ट्रीमध्ये नीला तोता असं म्हणतात. आता त्याच्यानंतर पुढचं आहे फेरस सल्फेट. आणि फेरस हे लोह आहे, हरितद्रव्य तयार करण्यासाठी वापरतात, आणि याला बाजारातलं नाव आहे हिराकस. मग हे हिराकस, कॉपर सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो प्रति हेक्टरी खडे आणि फवारणीच्या स्वरूपात असेल तर पाण्यात विरघळणार वरून फवारणी करायची. आणि म्हणून फेरस सल्फेटमध्ये लोहाचं प्रमाण 32% आणि गंधकाचं प्रमाण 18.8, म्हणजे 18% लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे हिराकस जर घेतलं तर लोहाचं प्रमाण 32%, गंधकाचं प्रमाण 8. झिंक सल्फेट, जस्त, आणि जस्ताचं तुम्हाला माहिती आहे रोल, पाने लहान होतात, पिवळसर पडतात, अन्नद्रव्य तयार करत नाहीत, वेडेवाकडे पानं होतात, आणि जस्तामध्ये 36.4% जस्त असतं आणि गंधक 18 असतं. म्हणजे बघा प्रत्येक याच्यामध्ये गंधक याच्यात आहे. आणि मग परीक्षेत एक बारकावा आला होता, फॉस्फरस खतामध्ये SSP मध्ये 16% फॉस्फरस आहे, पण गंधक किती टक्के? आणि म्हणून असा आला तर गंधक हे अतिशय महत्त्वाचं पीक अन्नद्रव्य आहे. आणि मग प्रत्येकासोबत एक सप्लिमेंट म्हणून गंधक मिळतं, आणि हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे, परीक्षेच्या काळात लक्षात ठेवलं पाहिजे. तर अशा प्रकारे जे तुम्हाला मुख्य अन्नद्रव्याचे स्रोत कोणते कोणते आहेत खतं बाजारातले, दुय्यम अन्नद्रव्याचे खतं कोणते कोणते आहेत, आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचे कोणते कोणते आहेत, मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर सल्फेट, जेलिफेट, आणि हे याच्यात घटक इतका टक्के असतो. आणि याच्यात 2 प्रकारे मिळतात, पाण्यात विरघळणारे ग्रेड 1, याला म्हणायचं ग्रेड 1 आणि ग्रेड 2. ग्रेड 1 म्हणणं म्हणजे खडे मिळतात आणि बारीक बुट्टी करून जमिनीत टाकायचं, पण त्याची उपलब्धता 3 ते 4 महिन्यानंतर होणार, 6 महिन्यानंतर. आणि ग्रेड 2 म्हणजे पाण्यात विरघळणारे, म्हणजे वॉटर सोल्युबल. मग वॉटर सोल्युबल कुठे? जमिनीत जर चुना जास्त असला आणि हे जर खाली आपण टाकलं तर चुनाच ओढून घेतो आणि वरे झाडाला जाऊ देत नाही. आणि म्हणून झाडाला जाऊ देत नाही, आणि म्हणून आपण काय करायचं, फवारणीतून वरे द्यायचं. जमिनीतून टाकलं की कॅल्शियमची रिॲक्शन होणार, खालचे काही पानं घेणार आणि वरच्या पानाला मग मिळणार नाही. आणि म्हणून हे जे आहेत तुम्हाला सांगितलं, आता उदाहरणार्थ तेच औषध आहे पण फवारणीच्या स्वरूपात डायरेक्ट आणि पर्णछिद्रावाटे ओपन करून जाणार. आपण एक तुम्हाला उदाहरण सांगतो. दवाखान्यामध्ये पेशंट नेला, डॉक्टर म्हणतात यांनी काय खाल्लं, यांनी काहीच खाल्लं नाही. म्हणजे हे काही खात नसतील आजारामुळं, तर डॉक्टर म्हणतो याला जर गोळ्या दिल्या तर याच्या रक्तात कधी रूपांतर होणार आणि याला उठून बसायला 3 ते 4 दिवस लागतील. मग त्याच्या तो तेच इंजेक्शन लिक्विडमध्ये सलाईनमध्ये टाकून देतो आणि डायरेक्ट त्याच्या रक्तात सोडतो. म्हणजे सकाळची दुपारी उठून बसतो, इतका इफेक्ट होतो. म्हणून जर जमीन खराब झालेली असेल, जमिनीत चुना जास्त असेल, तर ग्रेड 2 म्हणजे पाण्यात विरघळणार. चिलेटेडमध्ये सुद्धा मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर सल्फेट, झिंक सल्फेट बाजारात आहेत, आणि ते 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात टाकलं आणि पाण्यात विरघळून टाकलं की पानावाट जाणार
आणि झाड दुरुस्त होणार. आणि दमानं जर जमिनीत टाकायचं असेल तर ग्रेड 1 म्हणजे खडे स्वरूपात टाकू शकता. अशा प्रकारे अन्नद्रव्याचे स्रोत बाहेरून आहेत. आता सेंद्रिय पदार्थ हा सुद्धा ह्युमस सुद्धा अन्नद्रव्याचा स्रोत आहे. म्हणून सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय? कुजलेले पिकांचे अवशेष, पानं, फांद्या, फुले, याला ह्युमस म्हणतो. मग ह्युमस काय आहे हे परीक्षेत कळायला पाहिजे. सेंद्रिय शेतीमध्ये आपण पुढे घेणार आहोत त्याच्या बेसिक ह्या गोष्टी आहेत. आणि ह्युमस म्हणजे लिग्नोप्रोटीन. ह्युमसमध्ये लिग्निन 40 ते 45% असतं. लिग्नाइट काळे क्षार, लिग्निन 40 ते 45% असतं आणि प्रथिन प्रोटीन 33% असतात. आणि दोन्ही मिळून ह्युमस तयार होतो. म्हणून ह्युमसला लिग्नोप्रोटीन असं म्हणतात. उद्या जर विचारले की प्रोटीन व्हॉट इज द ह्युमस, ह्युमस इज द लिग्नोप्रोटीन आणि ह्युमस इज द प्रोटीन असं शब्द येऊ शकतो. आणि मग ह्युमस कंटेन द ह्युमिक सबस्टन्सेस. आणि ह्युमिक सबस्टन्सेस 3 प्रकारचे असतात. आपण वेगवेगळ्या जमिनीत हे वापरणार ह्युमस. आणि म्हणून पेल्विक ॲसिड हा ह्युमिक सबस्टन्स आहे. 3 आहेत: पेल्विक ॲसिड, ह्युमिक ॲसिड आणि ह्युमिन ॲसिड. आता असं जर खोलवर आलं तर पेल्विक ॲसिड म्हणजे काय? म्हणजे पेल्विक ॲसिड जे ह्युमसमध्ये असतो तो आम्ल व अल्कलीमध्ये विद्राव्य होतो. इट इज सोल्युबल इन ॲसिड अँड अल्कली. म्हणजे आम्लधर्मी जमीन असेल तरी मिळतं, अल्कधर्मी जमीन असलं तरी मिळतं. म्हणून पेल्विक ॲसिड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरा ह्युमिक ॲसिड. आणि ह्युमिक ॲसिड अल्कलीमध्ये विद्राव्य होतो परंतु आम्लामध्ये विद्राव्य होत नाही, अविद्राव्य आहे, इनसोल्युबल आहे. मग कोकणातल्या जमिनी कशा आहेत? आम्लधर्मी आहेत. मग तिथं ह्युमिक ॲसिड उपलब्ध होत नाही. आपल्या जमिनी अल्कली धर्मी आहेत म्हणून अल्कलीमध्ये हा विद्राव्य होतो. म्हणून ह्युमिक ॲसिड आपल्या जमिनीत चालू शकतं, पेल्विक ॲसिड आपल्या जमिनीत चालू शकतं. परंतु आम्लधर्मी जमिनीत ह्युमिक ॲसिड चालत नाही. आणि ह्युमिन ते तिसरा घटक आहे. हा आम्ल अल्कलीमध्ये अविद्राव्य, म्हणजे आम्ल व अल्कलीमध्ये अविद्राव्य, इनसोल्युबल. म्हणजे याच्यात पेल्विक ॲसिड दोन्हीमध्ये विरघळतो, ह्युमिक ॲसिड अल्कलीमध्ये विरघळतो, आम्लामध्ये विरघळत नाही. आणि ह्युमिन हे आम्ल व अल्कलीमध्ये अविद्राव्य आहे, हे महत्त्वाचे आहे. आणि सेंद्रिय पदार्थ म्हणजे ह्युमस तयार होतो. पाला पाचोळा कुजला, ह्युमस तयार झाला, काळा रंगाचा लिग्निन असतो. आणि मग त्याचे गुणधर्म असे आहेत: कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, म्हणजे मातीच्या कणाभोवती जे कटायन आहेत, कॅल्शियम आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, हे बाजूला काढायचे ग्रहण लागलेलं या मातीच्या कणाला. आणि हे बाहेर काढण्यासाठी कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी CEC आणि CEC 150 ते 300 मोल्स पर kg. 1 किलो ह्युमसमध्ये 150 ते 300 ppm म्हणजे ग्राम, हे एवढे आपण हे काढू शकतो. कटायन कॅपॅसिटी 150 ते 300. CN रेशो, कारण काय की सूर्याच्या एनर्जीपासून, सूर्यप्रकाशापासून झाडात हरितद्रव्य तयार होतं, अन्न तयार होतं, त्याला म्हणतो कार्बन. आणि त्याला म्हणायचं कार्बन. आणि हा कार्बन कुजतो आणि कन्व्हर्ट इंटू नायट्रोजन, याला म्हणायचं CN रेशो, कार्बन टू नायट्रोजन रेशो. आणि हा ह्युमस म्हणजे चांगलं कुजलेलं जर खत असेल तर याचा रेशो 10:1 असतो. हे परीक्षेत येतं. द ह्युमस कंटेन CN रेशो, कार्बन नायट्रोजन रेशो 10:1. पण लक्षात ठेवायचं, एक्झाम्पल NC रेशो विचारला 1:10, CN 10:1. उलट विचारला NC 1:10, हा CN रेशो आहे. हा CN रेशो म्हणजे कार्बन कन्व्हर्ट इंटू नायट्रोजन. आणि 10:1 असेल तर चांगला आहे. याच्यापेक्षा जास्त असेल, जाड खोड असतील तर ते कन्व्हर्ट होत नाही आणि ते झाडाच्या पुढच्या पिढीला, वाढीला, पुढच्या झाडाला अडचण निर्माण करते. म्हणून CN रेशो कशात असतो एकदा विचारलं बघा. आणि हा CN रेशो जे आहे ह्युमसमध्ये 10:1
10:1 हा आहे. ह्युमस म्हणजे पाला पाचोळा चांगला कुजवला आणि तो काळा पडला, बारीक पावडर तयार झाली, ह्युमस तयार झालं. आणि त्याच्यामध्ये कार्बन 10% असतो आणि नायट्रोजन 1% असतो. आणि कार्बन हा अन्नद्रव्यात नत्रात कन्वर्ट होतो. नॉर्मल सॉईल, साधी जमीन घेतली, नॉर्मल सॉईल घेतली तर नॉर्मल सॉईलमध्ये CN रेशो 12:1 असतो. म्हणजे कार्बन अजून थोडंसं जास्त असतो आणि तो कुजत नाही. त्यानंतर द्विदल अवशेष, द्विदल वनस्पतीचे अवशेष म्हणजे तूर आहे, मूग आहे, सोयाबीन आहे, याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट जास्त असतो आणि म्हणून याचे जे अन्नद्रव्य तयार होते द्विदल अवशेष आहे. लेग्युम्स याच्यामध्ये CN रेशो 20:1 म्हणजे 20 कार्बन आणि नत्र 1 आणि मग कार्बन मधला नत्र दमादमानं कन्वर्ट होतो. त्यानंतर स्ट्रॉ, स्ट्रॉ म्हणजे तुम्हाला बाजरीचं कणीस काढलं खालचा दसकट आहे, ज्वारीचं कणीस काढलं कडबा राहिला, गव्हाचं वरचं काढलं खालचे दसकट आहे, भाताचं वरचं भात काढला खालचा राहिला, याला म्हणायचं स्ट्रॉ. आणि स्ट्रॉमध्ये बघा सूर्याची एनर्जी घेऊन त्यानं अन्नद्रव्य तयार केलं. पहिले खोडात साचवलं, फांद्यात साचवलं, पानात साचवलं, नंतर फळ धान्य तयार केलं. आणि म्हणून स्ट्रॉचा जो रेशो आहे, स्ट्रॉ जमिनीत गाडा म्हणून आम्ही सांगायला लागलो पिकांचे अवशेष श्री टेक्नॉलॉजीमध्ये, आणि ते आहे 100:1 म्हणजे 100% ते लवकर कुजत नाही. कार्बन हा लवकर कुजत नाही. कार्बन म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ प्लास्टिक पिशव्या घेतल्या, प्लास्टिक पिशव्यावर बंदी काय आहे? बायोडिग्रेडेशन आहे, कुजत नाहीत लवकर. आणि म्हणून ज्या स्ट्रॉ आहे 100:1 म्हणजे कार्बन टू नायट्रोजन होत नाही. सॉडस्ट, लाकडाचा भुसा, आणि लाकडाचा भुसा शेतात टाकला पण तो नायट्रोजन मिळणार नाही, त्यापासून अन्नद्रव्य मिळेल का? त्याचा CN रेशो 400 पासून 1 पर्यंत आहे. म्हणजे हायेस्ट जो आहे CN रेशो हा CN रेशो सॉडस्टमध्ये आहे, म्हणजे लाकडाच्या भुशात आहे आणि तो आहे 400:1. स्ट्रॉमध्ये आहे 100:1 आणि लेग्युममध्ये आहे 20:1 आणि ह्युमसमध्ये विचारलं 10:1 आणि नॉर्मल सॉईल्समध्ये विचारलं तर तुम्हाला 12:1 अशा प्रमाणे हे. मग हे याचं महत्त्व काय आहे? याचं महत्त्व असं आहे की कार्बन जो आहे हा कार्बन कन्व्हर्ट इंटू नायट्रोजन, कार्बन कन्व्हर्ट इंटू नायट्रोजन. आणि हा कन्व्हर्ट होण्यासाठी, कारण आमच्याकडे आता नायट्रोजन किती आहे जमिनीत जर उद्या तपासला तर नायट्रोजन हा गॅस फॉर्ममध्ये असतो, तो काय आपल्याला तपासता येत नाही. मग आपण काय करतो? आपण कार्बननुसार नत्र किती आहे जमिनीत हे ठरवतो. म्हणून जमिनीतला सेंद्रिय कर्ब जेवढा असेल त्याला आपण 1.72 फॅक्टरनं गुणतो आणि तेवढा नत्र आहे. समजा तुमच्या जमिनीमध्ये हे जे आहे कार्बन आहे आणि जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन 0.6 आहे, 0.6% आहे, तर त्याला गुणिले आम्ही जेवढे सेंद्रिय खत तुमच्या जमिनीत असेल तेवढ्याला 1.72 न गुंतवून इतका तुमच्या जमिनीत नत्र आहे. मग तो मागं आपण शिकल्याप्रमाणे अत्यंत कमी आहे, कमी आहे, मध्यम आहे, जास्त आहे, त्याप्रमाणे हे करायचं. आणि म्हणून मग याला बेमलिन फॅक्टर म्हणतात. म्हणजे ऑर्गॅनिक मॅटरमध्ये 58% कार्बन असतो जे झाडाचे अवशेष असतात. मग 58 जर मला कार्बन मिळवायचं असेल तर 100 ग्राम ऑर्गॅनिक मॅटर घ्यावं लागतं. 1 ग्राम कार्बन पाहिजे असेल तर किती घ्यावं लागेल? 1.72. आणि मग बेमलिन फॅक्टर म्हणतात त्याला. 1.72ला बेमलिन फॅक्टर म्हणजे जेवढं जमिनीत सेंद्रिय कर्ब असेल 10% असेल गुणिले 1.72 म्हणजे 10 जे येईल तुम्हाला तर 17.2 kg पर हेक्टर एवढाच नत्र जमिनीत आहे. आणि तो जर पीक आपल्याला कमी लागत असेल तर आपल्याला वाढवून द्यायचं. म्हणून एक लक्षात ठेवा, बेमलिन फॉर्म्युला म्हणजे काय? कार्बनचा नत्रात कन्व्हर्ट करण्यासाठी बेमलिन फॉर्म्युला वापरतात. सगळ्यात ह्युमसमध्ये किती CN रेशो असतो? 10:1. सगळ्यात हायेस्ट CN रेशो कशात असतो? आणि तो आहे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सॉडस्ट 401 म्हणजे 400:1. अशा प्रकारे
हे तुम्हाला अन्नद्रव्य पुरवठ्याचं लक्षात ठेवावं लागेल.